खरं तर मुंबईकर मतदार राजा हा येत्या काळामध्ये मुंबई महापालिकेचं भवितव्य ठरवणार आहे आणि मुंबई महापालिकेसोबतच ज्यांच्या हातात या सत्तेच्या चाव्या दिल्या जातील त्यांचं आणि त्या पक्षाचं त्याचं देखील भवितव्य हाच मतदार राजा जो आहे तो मात्र ठरवताना आपल्याला दिसून येईल। स्वप्नील, मुंबईकरांच्या अपेक्षा काय आहेत? काय झालं की सर्वच राजकीय पक्ष गल्लीबोळामध्ये किंवा किंबहुना या मतदारांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत। प्रचार होताना दिसतोय, अनेक आश्वासनं दिली जाताना दिसत आहेत। मुंबईचं भवितव्य कसं हवंय मुंबईकरांना? स्वप्नील, विशाल सर, नक्कीच सर्वच राजकीय पक्ष हे मतदार राजापर्यंत पोहोचलेले आहेत, मतदार राजाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेले आहेत। मात्र या मतदार राजाला काय हवंय काय नको हे विचारलं गेलेलं नाहीये। आपण लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना हे विचारतोय, त्यांना कसं हवंय मुंबईचं भवितव्य, मुंबईवरती नक्की त्यांना कोण हवंय। आपल्यासोबत काही सामान्य नागरिक सुद्धा आहेत, मूर्तिकार सुद्धा आहेत। लालबाग परळमध्ये मराठी बहुल भाग आहेत, त्यामधील हे मूर्तिकार आहेत। काय वाटतं तुम्हाला, कसं भवितव्य पाहिजे मुंबईचं? काय अपेक्षा आहेत तुमच्या या सर्वच राजकीय पक्षांकडून? आमच्याकडनं गणपती ही महाराष्ट्राची शान आहे आणि मुंबईमध्ये हा मोठा सण आहे आणि आम्ही लालबाग ठिकाणी गणपती करतो। आम्ही आमच्या समस्यासाठी बीएमसीकडे जातो, बीएमसी आमचे प्रश्न सोडवतात। त्या पद्धतीत ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात। कोणी राजकीय पक्ष असून देत, त्यांनी गणपतीसाठी काहीतरी करावं ही आमच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे। मूर्तिकारांच्या या अपेक्षा आहेत, खरं तर त्यांच्या दृष्टीने त्या अपेक्षा आपण बघतोय। एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या काय नक्की अपेक्षा आहेत? मुंबईकर म्हणून काय अपेक्षा आहेत? नाही, नक्कीच मुंबईकर म्हणून मुंबईत काहीतरी प्रगती व्हावी। मुंबई ही सुशिक्षित आहे, सुशिक्षित लोकांच्या आज वाटेवरती चालणारी मुंबई आहे। आज मुंबई एकत्र व्हावी, मुंबईतला मराठी माणूस एकत्र व्हावा म्हणून आज ठाकरे बंधूंनी लढा दिला। आज त्या बंधूंनी लढा दिल्यानंतर आज त्यांचा एक मोर्चा झाला की दुबार निवडणूक यादी जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशा प्रकारचा नारा दिला गेला आणि अशा प्रकारचा आज मोर्चा, भला मोठा मोर्चा, आज त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा मतदार राजा म्हणून सहभागी झालो। पण आज त्या सुद्धा मोर्चाला कुठच्याही प्रकारे शासनाने दुमाजलं गेले नाही आणि आज निवडणुका होत आहेत। म्हणजे दुबार मतदार यादी बाजूला झाली का? हाच प्रश्न आहे खरं तर। दुबार मतदार यादी असेल किंवा मूर्तिकारांचे प्रश्न असतील, सामान्य नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते सोडवले गेले पाहिजेत आणि त्यासाठी लढणारा नगरसेवक पाहिजे, असं खरं तर या सर्व सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात। बरोबर आहे स्वप्नील। म्हणजे एका बाजूला मराठी मतदार जो आहे तो मराठीच्या बाजूनं तर आहे, मात्र त्यांना मुंबईमध्ये विकासही तितकाच अपेक्षित आहे आणि विकासासोबतच मुंबईकरांची स्वप्न पूर्ण करणारं सरकार यावं अशी सध्या तरी मुंबईकरांची इच्छा असल्याचं दिसतं। धन्यवाद स्वप्नील, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी। तर इतरही ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, त्या ठिकाणी नेमकं मतदार राजाला काय वाटतंय? कारण मराठी अमराठी मतदार यावेळेला डिवाइड झालेला दिसतोय। त्यातही महिलांची लक्षणीय संख्या आहे जी सरकार ठरवताना दिसून येईल। तुमची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल। त्याचबरोबर मुंबई आणि MMR रिजन जे आहे त्या ठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे सत्तेच्या चाव्या देत असताना या सर्वच मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेणं हे